हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आमदार संजय गायकवाडांची शिवीगाळ करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल। गायकवाडांची भुजबळांना शिवीगाळ तर भुजबळांवर बोलण्याआधी लायकी पाहावी, मंत्री अनिल पाटील यांची प्रतिक्रिया। ओबीसी मराठा मुद्द्यानंतर आता भुजबळांवरूनही सरकारमध्ये जुंपली। भुजबळांना सत्तेबाहेर पडून भूमिका घेण्याचं शिंदे गटाच्या नेत्यांचं आवाहन, तर भुजबळांच्या राजीनाम्याची गरज नाही, अजितदादा गट भुजबळांच्या पाठीशी। आमदार रोहित पवारांची 8 तासांपासून ईडी चौकशी सुरू। बारामती अॅग्रो कंपनी संबंधात आज दुसऱ्यांदा ईडी चौकशी। शरद पवारांच्या अनुपस्थितीत प्रतिभा पवार राष्ट्रवादी कार्यालयात उपस्थित। रोहित पवार यांना नेतृत्वाची घाई, ईडी प्रकरणात सहानुभूती मिळवणं सुरू। रोहित पवारांच्या ईडी चौकशीवर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीची उद्या मुंबईत महत्त्वाची बैठकीत जागावाटपात निर्णय होण्याची शक्यता। प्रकाश आंबेडकर बैठकीला उपस्थित राहणार। महाविकास आघाडीतील 3 पैकी कोणत्याही पक्षात प्रवेश केल्यास संभाजीराजेंना लोकसभेची उमेदवारी मिळणार, तर स्वराज्य संघटना हाच माझा पक्ष, त्यामुळे कोणत्याच पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही, संभाजीराजेंकडून स्पष्ट। उपमुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना डिवचलं। आधी फुल मुख्यमंत्री असणारे आता पाव उपमुख्यमंत्री, ठाकरेंचा फडणवीसांना टोला। माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर झारखंडमध्ये जोरदार हालचाली। राजकीय घोडेबाजार टाळण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार हैदराबादला रवाना। अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी भंगार विक्रेत्यांचा अनोखा फंडा। इमारतीवर उभारली मंदिराची प्रतिकृती, तर शेजारी मोदी योगींच्या प्रतिकृतीचे पुतळे। कारवाई कशी करायची, अधिकारी संभ्रमात। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।